पंचीकरण. पंचीकरण ग्रंथामध्ये पान नंबर 90 आणि 90 पानावर कोष्टक आहे बघा, सापडलं? तर स्थूल देहाची पंचकृत 25 तत्वे समजून घेण्याचे कोष्टक क्रमांक 1 सापडलं का? नाही 2 आहे ना. तर स्थूल देह जो आहे आपल्याला दिसणारा हा स्थूल देह, हा स्थूल देह पंचीकृत पंचमहाभूताचा आहे, बरोबर? आणि प्रश्न केला होता शिष्याने की 5 महाभूताचे अवशेष तर काही या शरीरात दिसत नाही, मग हे शरीर पंचमहाभूताचं आहे असं कसं म्हणावं, असा प्रश्न होता. तर उत्तर दिलं श्रीगुरूंनी की या शरीरामध्ये कोणकोणते भाग पृथ्वीचे आहेत, कोणते वायूचे आहेत, कोणते तेजाचे आहेत, कोणते आकाशाचे आहेत हे सांगितलं, मोठ्या मोठ्या रीतीनेही सांगितलं. आणि नंतर या शरीरामध्ये प्रत्येक भूताचे जे 5 तत्व, तर 5 तत्व एका भूताचे, तर 5 भूताचे 25 तत्व, तर ते 25ही तत्व या स्थूल शरीरात कसे आहेत हे सांगितलं. आणि म्हणून हे शरीर अर्थात स्थूल देह हा पंचीकृत पंचमहाभूताचा आहे हे सिद्ध होतं. आता यद्यपि ही गोष्ट सांगून झालेली आहे की या स्थूल शरीरामध्ये पंचीकृत पंचमहाभूताचे 25 तत्व आहेत, कोणकोणते तत्व आहेत हे सर्व सांगितलं. तरी पण पंचीकरण जे सांगितलं 5 महाभूताचं, त्या पंचीकरणाच्या रीतीनुसार कोणत्या भूताच्या कोणत्या अंशापासून कोणतं तत्व उत्पन्न झालेलं आहे ही गोष्टही लक्षात यावी याकरिता आता कोष्टक नंबर 2 इथं दिलेलं आहे. काय दिल्यावर शीर्षक? स्थूल देहाची पंचीकृत 25 तत्वे. पंचीकृत म्हणजे पंचीकृत पंचमहाभूत आहे की नाही, त्यांच्यापासून झालेली 25 तत्वे समजून घेण्याचे कोष्टक आहे. तर बघा कोष्टक बघा, सर्वात पहिला शब्द आहे पंचभूते. सरळ त्याच्या पुढे पृथ्वी, जल, पृथ्वीची, जलाची, तेजाची, वायूची, आकाशाची असं दिलं आहे, सापडलं? मग आता पहिला शब्द जो आहे पहिला प्रकाना पृथ्वीची, त्याच्या खाली पृथ्वीचे तत्व दिले बघा. कोण कोण? अस्थि, मांस, नाडी, त्वचा आणि रोम, बरोबर? ही कोणाच तत्व आहे? पृथ्वीची. पण आता हे कोष्टक कसं समजून घ्यायचं? तर अस्थि, मांस हे जे दिलं आहे की नाही, त्याच्या बाजूला पुन्हा आणखीन एक लाईन दिली आहे, पृथ्वीची, जलाची, तेजाची, वायूची आणि आकाशाची, सापडलं? तर वरून पृथ्वीची लाईन, इकडूनही पृथ्वीची लाईन, दोन्हीच्या मध्ये येत आहे कोण? अस्थि, सापडलं का? तर अस्थि शब्दाच्या खाली अधोरेखा करा. झालं? त्याच्या पुढे द्वितीय जी लाईन आहे जलाची, त्याच्या खाली शोनी, शुक्र वगैरे आहे की नाही, शुक्र या शब्दाच्या खाली अधोरेखा. त्याच्यानंतर पुढच्या लाईनीमध्ये क्षुधा, याच्या खाली अधोरेखा. त्याच्यानंतर पुढच्या रकान्यात धावन, याच्या खाली अधोरेखा. आणि नंतर शेवटच्या रकान्यामध्ये सर्वात शेवटी आहे शब्द शिर आकाश, त्याच्या खाली अधोरेखा. झालं? चला, आता अस्थि शब्दाखाली अधोरेखा केली की नाही, तिथं असं समजायचं आहे की अस्थि म्हणजे हाड हे जे आहेत ना, हे पृथ्वीचे तर आहेच, पण पृथ्वीचे सर्वात पहिले पंचीकरण करत असताना 2 भाग केले होते, आठवतं? 2 समान भाग केले होते. त्यात एक भाग अर्धा तसाच ठेवला होता, दुसऱ्या अर्ध्या भागाचे 4 भाग केले होते, बरोबर आहे की नाही? आणि मग ते जे 4 भाग तुकडे केले ते इतर एक भूतांना एक एक वाटून दिला होता. आणि पृथ्वीचे पहिले समान 2 तुकडे केले आहेत, त्यात अर्धा भाग स्वतःसाठी ठेवला होता. तर तो जो अर्धा भाग ठेवला होता पृथ्वीचा, त्याच्यापासून पृथ्वीचं एक तत्व उत्पन्न झालं आहे आणि ते म्हणजे अस्थि. कोणतं आहे जे? अस्थि. मग पृथ्वीचे मुख्य तत्व आहे अस्थि म्हणजे हाड. पृथ्वीच्या स्वतःच्या अर्ध्या भागापासून अस्थि उत्पन्न झाल्या, म्हणजे पृथ्वीचं मुख्य तत्व आहे अस्थि, बरोबर?
आता पृथ्वीचं दुसरं तत्व कोणतं आहे? मांस. बरोबर आहे की नाही? तर पृथ्वीमध्ये जशी पृथ्वीचे उरले अर्ध्या 4 भागाची एक तुकडा बाकीच्यांना दिलता की नाही, असं साऱ्या भूतांचं केलं होतं. तर त्या पृथ्वीमध्ये, पृथ्वीच्या त्या अर्ध्या भागामध्ये जलाचा सुद्धा एक अंश येऊन मिळाला आहे की नाही? बरोबर. तर त्या पृथ्वीच्या स्वतःच्या अर्ध्या भागामध्ये जो जलाचा 1/8 भाग येऊन मिळालेला आहे, एक भाग, त्याच्यापासून उत्पन्न झालेलं तत्व आहे मांस. कोणतं तत्व? मांस. कोणत्या भागापासून? पृथ्वीमध्ये जो जलाचा 1 मिळून मिळाला होता त्याच्यापासून उत्पन्न झालंय काय? मांस. परंतु ते जलाचं तत्व न मानता पृथ्वीमध्ये तो अंश मिळालेला आहे म्हणून ते पृथ्वीचंच तत्व मानल्या गेलेलं आहे. पण निमित्त कोण त्याच्याकरिता? जलाचा अंश. म्हणून इकडून दिले बघा जल. तर वरून आपण लाईन वाचतोय कोणती? अस्थि, मांस इत्यादी खाली. आणि इकडच्या बाजून पाहिलं तर जलाची, म्हणजे जलाचा 1 मिळून पृथ्वीमध्ये मिळून मांस तयार झालं. बरोबर. आता त्याच्या खाली, मांसाच्या खाली काय आहे? नाडी. याचा अर्थ काय होईल बरं? पृथ्वीमध्ये तेजाचा जो 1 येऊन मिळालेला आहे त्याच्यापासून उत्पन्न झालं तत्व कोणतं? नाडी. रकाना लक्ष देऊ राहिला का? पुन्हा खाली काय आहे? त्वचा. याचं काय वाचतं याच्याबद्दल? पृथ्वीमध्ये जो वायूचा 1 येऊन मिळालेला आहे त्याच्यापासून तत्व उत्पन्न झालं कोणतं? त्वचा. सर्वात शेवटी काय आहे? रोम. सापडलं का रकाना? रोम. याला काय वाचते? कसं बोलणार? पृथ्वीमध्ये आकाशाचा 1 येऊन मिळालेला आहे त्यापासून उत्पन्न झालं आहे काय? रोम. लक्षात आलं? आता वाचा बघा पुढं आहे जलाची लाईन पाहता. शोणित. सापडलं का? काय वाचणार? शोणित कसं वाचणार? वर शब्द काय? जलाची आहे की नाही? तर त्याला काय म्हणायचं? जलामध्ये. इकडचा शब्द काय आहे? पृथ्वी. काय म्हणणार? वाचणार. वाक्य काय तयार होणार? जलामध्ये पृथ्वीचा जो 1 येऊन मिळालेला आहे त्यापासून तत्व उत्पन्न झालं कोणतं? शोणित. पुढे आहे शुक्र. याला काय बोलणार? जलाचा मुख्य अंश, मुख्य तत्व आहे कोणतं? शुक्र. जलाचा जो स्वतःचा अर्धा भाग होता की नाही त्यापासून उत्पन्न झालाय काय? शुक्र. पुढे आहे मूत्र. वाचा. जलामध्ये तेजाचा जो 1 येऊन मिळालेला आहे त्यापासून उत्पन्न झालेलं तत्व म्हणजे मूत्र. खाली श्वेत. जलामध्ये वायूचा जो 1 येऊन मिळालेला आहे त्यापासून उत्पन्न झालेलं तत्व म्हणजे कोणतं आहे? श्वेत. पुढं लाला. जलामध्ये आकाशाचा 1 मिळालेला आहे त्याच्यापासून उत्पन्न झालेलं तत्व म्हणजे लाला. लाला म्हणजे काय? लाळ आहे की नाही? पुढे चला आता तेजाची तत्वे. आलस्य. बोला. तेजामध्ये पृथ्वीचा 1 येऊन मिळालेला आहे त्यापासून जे तत्व उत्पन्न झालं त्याला म्हणायचं आळस. खाली कांती. वाचा. हा बरोबर आहे. येऊन मिळालेलं. बोला की. बोल पूर्ण वाक्य बोला सारे मिळून. तेजामध्ये जलाचा जो 1 येऊन मिळालेला आहे त्यापासून जे तत्व झालं त्याचं नाव आहे कांती. अगोदर तुम्ही बोलायचं नंतर मी बोलणार. बोला क्षुधाबद्दल. शाबास. तेजाचा जो स्वतःचा अर्धा भाग अर्थात तेजाचं मुख्य तत्व कोणतं आहे? क्षुधा. ठीक. आता बोला पुढे. तृषा. तेजामध्ये वायूचा 1 येऊन जे तत्व उत्पन्न झालं त्याचं नाव आहे तृषा. आता पुढे निद्रा. आपल्या आपल्या परिणाम वाक्य पूर्ण करायचं नाही. मी साऱ्यांचं ऐकत राहतो.
तेजामध्ये जो आकाशाचा एक अंश येऊन मिळालेला आहे त्यापासून जे तत्व उत्पन्न झालं त्याचं नाव काय? निद्रा. आता चला पुढे इकडे वायूची लाईन. वायूमध्ये पृथ्वीचा जो एक अष्टमांश येऊन मिळालेला आहे त्यापासून जे तत्व उत्पन्न झालं त्याचं नाव आहे संकोचन. पुढे चलन. वायूमध्ये जलाचा एक अंश उत्पन्न झालेले तत्व म्हणजे चलन. वायूमध्ये जलाचा एक अष्टमांश भाग मिळाला त्यापासून जे तत्व उत्पन्न झालं त्याचं नाव चलन. पुढे उत्क्रमण. वायूमध्ये तेजाचा एक अंश येऊन वायूमध्ये तेजाचा एक अष्टमांश भाग जो येऊन मिळालेला आहे त्यापासून जे तत्व उत्पन्न झालं त्या तत्वाचं नाव आहे उत्क्रमण. पुढे चला धावन. वायूचा जो स्वतःचा अर्धा भाग त्यापासून जे तत्व उत्पन्न झालं त्याचं नाव काय आहे? धावन. अर्थात वायूचं हे मुख्य तत्व आहे. ठीक. पुढे प्रसारण. वायूमध्ये जो आकाशाचा एक अष्टमांश भाग येऊन मिळालेला आहे त्यापासून जे तत्व उत्पन्न झालं त्या तत्वाचं नाव आहे प्रसारण. ठीक. पुढे चला आता आकाशाची तत्वे. कट्टे आकाश. आकाशामध्ये जो पृथ्वीचा एक अष्टमांश भाग येऊन मिळालेला आहे पंचीकरण प्रक्रियेमध्ये त्यापासून जे तत्व उत्पन्न झालं त्याचं नाव काय? कट्टे आकाश. पुढे चला. आकाशामध्ये जलाचा जो एक अष्टमांश भाग बोल नका जलाचा जो एक अष्टमांश भाग येऊन मिळालेला आहे त्यापासून जे तत्व उत्पन्न झालं त्याचं नाव आहे उदराकाश. पुढे. आकाशामध्ये तेजाचा एक अष्टमांश भाग येऊन मिळाला आहे पंचीकरण प्रक्रियेमध्ये त्यापासून जे तत्व उत्पन्न झालं त्याचं नाव आहे हृदयाकाश. पुढे. आकाशामध्ये जो वायूचा एक अष्टमांश भाग येऊन मिळालेला आहे त्यापासून जे तत्व उत्पन्न झालं त्या तत्वाचं नाव आहे कंठाकाश. पुढे. आकाशाचा जो स्वतःचा अर्धा भाग त्यापासून जे तत्व उत्पन्न झालं त्याचं नाव आहे शिराकाश. लागलं. चला पुढे. आता कळालं तुम्हाला गोष्ट. पुढे कोष्टकाचा अर्थ दिला आहे. ठीक. आता त्याच्या खाली लिहा पृथ्वीचे तत्व. लिहिलं. कोष्टकाचा अर्थ शब्द आहे ना त्याच्या खाली पृथ्वीचे तत्व. ठीक. आता पुढे पृथ्वीचा अस्थि म्हणजे हाड मुख्य भाग आहे. बरोबर. पृथ्वीचा मुख्य भाग कोणता? हाडकं. माहिती अस्थि. ते पृथ्वीप्रमाणे कठीण असते म्हणून त्याला पृथ्वीचा अर्धा भाग समजावे. पृथ्वीचा अर्धा भाग म्हणजे पृथ्वीचा जो स्वतःचा अर्धा भाग त्याच्यापासून उत्पन्न झालेलं तत्व म्हणजे काय? अस्थि, हाड. बाकी राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले. बरोबर. पृथ्वीचा राहिलेला जो अर्धा भाग आहे त्याचे किती भाग केले होते? 4 झाले. ते असे काय काय? शोणित. सापडलं का आता? शोणित इकडे समोर आता असते इकडे पुढं. शोणित, आलस्य, संकोचन आणि कट्ट्याकाश हे जलादी बाकीच्या भूतात मिसळले. ते कसे ते सांगतो. बरोबर आहे की नाही? पृथ्वीचे मुख्य 2 भाग केले होते. अर्धा तासात ठेवला
अर्ध्या भागात 4 केले आणि ते 4 तुकडे, एक जलाला दिला, एक तेजाला दिला, एक वायूला, एक आकाशाला. मग जो पृथ्वीचा जो 1 एक अष्टमांश जलात मिळाला त्याच्यापासून जे तत्व उत्पन्न झालं ते कोणतं? शोणित. पृथ्वीचा जो तेजामध्ये 1 मिळाला त्याच्यापासून जे तत्व उत्पन्न झालं ते कोणतं? आलस्य. पृथ्वीचा जो वायूमध्ये 1 मिळाला त्याच्यापासून जे तत्व उत्पन्न झालं ते संकोचन. आणि पृथ्वीचा जो 1 आकाशामध्ये मिळाला त्यापासून जे तत्व उत्पन्न झालं त्याचं नाव आकाश. कळलं? आता पहा पुढे खाली शोणित सापडलं का? शोणित शब्दाचा अर्थ काय होतो? रक्त. रक्त याचा रंग तांबडा असतो. रक्ताचा रंग कसा आहे? तांबडा. लाल म्हणजेच तांबडा. ठीक आहे. म्हणून हे पृथ्वीचा भाग आहे. हे म्हणजे काय? शोणित. रक्त पृथ्वीचा भाग आहे. हे जलात मिसळले यासाठी जलाच्या तत्वाबरोबर याचा उल्लेख करतात. सापडलं का? शोणित कोष्टकात शब्द सापडला शोणित. यद्यपि तसं पाहिलं तर शोणित हा कोणाचा भाग आहे? पृथ्वीचा. परंतु मग त्याला पृथ्वीमध्ये पृथ्वीच्या तत्वात न मोजता कुठं मोजलाय? जलाच्या तत्वात. का बरं? की पृथ्वीचा 1 जो जलात मिळाला त्याच्यापासून शोणित झालाय. कळलं? परंतु ते जलात मिळाला ना म्हणून ती जलाच्या तत्वात त्याची गणना केली. यद्यपि पृथ्वीचा 1 तो जर जलात मिळाला नसता तर हे शोणित उत्पन्न झालं नसतं. लक्षात आलं ना? मग चला हे जलात मिसळले यासाठी जलाच्या तत्वाबरोबर याचा उल्लेख करतात. बरोबर? हीच प्रक्रिया सर्व ठिकाणी आहे. पहा पुढे आलस्य सापडलं का? आलस्य पृथ्वीप्रमाणे आळसात जडता असते. पृथ्वीप्रमाणे आळसात सुद्धा काय आहे? पृथ्वी जड आहे की नाही? आहे की नाही? तसं आळस आला की मनुष्य काय होतो? जड होतो. चालू पण वाटत नाही. असं वाटतं इथंच लुंडकावं. आहे की नाही? गादी सुद्धा वरून घ्यायची इच्छा होत नाही. जिथं जशी अवस्था स्थिती परिस्थिती असेल तसाच मनुष्य काय झोप घेण्याचा प्रयत्न करतो आळस आल्यावर. पृथ्वीपणे आळसात जडता असते म्हणून हे पृथ्वीचा भाग आहे. कोण? आळस. पण ते तेजाशी मिळाले त्यामुळे याचा तेजाच्या तत्वाबरोबर उल्लेख करतात. आहे की नाही? तेजामध्ये पृथ्वीचा एक भाग येऊन मिळाला ना त्यापासून उत्पन्न झालं तत्व कोणतं? आलस्य. खरं पाहिलं तर आलस्य हा पृथ्वीचा आहे. पण तेजाबरोबर तो 1 मिळाला म्हणून त्याला पृथ्वीच्या तत्वात न मोजता कुठं मोजलं? तेजाच्या तत्वात. चला पुढे संकोचन. हेही पृथ्वीप्रमाणे जडतेचा हेतू आहे. काय? संकोचन. आहे की नाही? सबब म्हणजे त्यामुळे पृथ्वीचा भाग आहे. कोण? संकोचन. आहे की नाही? वस्तू अशी पसरवली तर हलकी हलकी लागते. आहे की नाही? समजा उदाहरणार्थ एखादा असा मोठा काय आहे असा खांब वगैरे आहे की नाही? कापड आहे. उचललं तार असं हवेनं उडून जाणार. असं पांघरून ठेवलं कापड असं पृथ्वीवर आथरून ठेवलं थोडं जरी वारं आलं तर उडून जाणार. आणि त्याचीच घडी करून ठेवली समजा व्यवस्थित तर एवढ्या लवकर उडणार नाही. संकोचन आलं ते जडता आली. आणि म्हणून हा संकोचन तत्व सुद्धा कुणाचं आहे? पृथ्वीचं. तेच दिलंय. संकोचन हेही पृथ्वीप्रमाणे जडतेचा हेतू आहे. सबब त्यामुळे पृथ्वीचा भाग आहे. पण हे वायूशी मिसळल्यामुळे याची गणना वायूच्या तत्वाबरोबर होते. बरोबर? पुढे कट्याकाश. कट्याकाश म्हणजे कटी भागात असलेली पोकळी. कटी म्हणजे कंबर. तिथं सुद्धा पोकळी आहे की नाही मध्ये? हा. कट्याकाश हे पृथ्वीचा भाग जो मळ त्यास साठविते म्हणून पृथ्वीचा भाग आहे की नाही? कट्याकाशच पृथ्वीचं गौण हा प्रश्न आहे की नाही? आता बघा कट्याकाश, उदराकाश, हृदयाकाश भरपूर आहे. त्यात कट्याकाश हे पृथ्वीचा भाग आहे. म्हणजे पृथ्वीचा जो 1 भाग आकाशात जाऊन मिळाला त्यापासून कट्याकाशच झालं. का? त्याचं कारण आहे. तर त्याचं कारण काय दिलं तर मळ हा कोणाचा भाग आहे? पृथ्वीचा. आणि त्या मळाला साठवून कोण ठेवतं? कट्याकाश. म्हणून ते पृथ्वीचा आहे. हेतू दिला. चला हे पृथ्वीचा भाग जो मळ त्या साठविते म्हणून पृथ्वीचा भाग आहे. पण हे आकाशास मिळाले असल्यामुळे याला आकाशाचे तत्व म्हणतात. झालं की नाही? पहिली सरळ लाईन लागली तशीच आता दुसरी काय खाली जलाचं आहे की नाही? तर तिथं लिहा आता जलाचे तत्व मध्यभागी. म्हणजे जलाचे तत्व चालू झाले. आता पृथ्वीचे तत्व संपले. जलाचे तत्व. आता लाईन पहा. जलाचा मुख्य अर्धा भाग वीर्य आहे ज्याच्या खाली आपण अधोरेखा केली शुक्र.
जलाचा मुख्य अर्धा भाग वीर्य आहे. याचे कारण जल जसे पांढरे असून आहे की नाही वृक्षाधिकास उत्पन्न करते. जल पांढरा आहे आणि वृक्षाला उत्पन्न करतात. जर झाडांना पाणी दिलं नाही तर वृक्ष वाढत नाही, उगत पण नाही. त्याप्रमाणे तसेच वीर्यही पांढरे असून गर्भ उत्पन्न करते. म्हणून हे म्हणजे शुक्र जलाचा भाग आहे असे समजावे. जलाचा मुख्य भाग शुक्र. आता बाकी राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले ते असे कसे बरं तर बघा आता मांस सापडला कोष्टकामध्ये. कोष्टकावर नजर देत देत इकडे वाचायचं. मांस कांती चलन आणि उदराकाश हे पृथ्वी आदी करून बाकीच्या 4 भूतास कसे मिळाले ते सांगतो. बघा आता मांस द्रवीभूत आहे म्हणून पाण्याचा भाग आहे. यद्यपि मांस हे तत्व पृथ्वीचं म्हणून मोजल्या जाऊ राहिलं, पण पृथ्वीमध्ये जो जलाचा 1 अंश मिळाला होता त्यापासून उत्पन्न झालेलं तत्व म्हणजे कोणतं मांस. का बरं त्याचं कारण दिलं आहे की मांस द्रवीभूत आहे. मांस कसं असतं ओलं ओलं असतं की नाही, द्रवीभूत आहे पगळलेलं असं ओलं ओलं म्हणून पाण्याचा भाग आहे. पण पृथ्वीच्या तत्वाबरोबर मिसळल्यामुळे याला पृथ्वीचे तत्व समजतात. बरोबर. पुढे कांती सापडलं का. कांती जलाचा भाग आहे कारण जलाच्या संबंधाने कांतीत फेरफार होतात. कांतीत म्हणजे काय चमक तेज. तर हा जलाचा भाग आहे. का बरं तर जलाच्या संबंधाने कांतीमध्ये काय होतो फेरफार होतो. आहे की मनुष्य काम करून आला किंवा उन्हातून आला तर मलिन होता चेहरा आणि थोडं पाण्याने धुतला तर थोडा फ्रेश होतो. जलाने तोंड धुतल्यानंतर मुखाची कांती वाढते की नाही. पण ही कांती तेजाबरोबर मिसळल्यामुळे तेजाचे तत्व आहे की नाही. म्हणून कांती हे तत्व वस्तुता पाहिलं तर जलाचं, पण जलाचा 1 अंश जो तेजात मिळाला त्याच्यापासून ती कांती उत्पन्न झालेली आहे. आणि म्हणून तेजाबरोबर मिळाल्यामुळे कांती ह्या तत्वाला तेजाचे तत्व असं म्हटल्या जात आहे. लागलं. चला पुढे. पुढे काय चलन सापडलं का. चलन वरची जी ओळ आहे की नाही कांती त्याच्यामध्ये वरून दुसरी ओळ बघा एकदा. कांतीत फेरफार होतात. सापडलं. पुढे काय पण. तर होतात आणि पण या दोघांमध्ये वाक्य लिहायचं आहे. ते सुटलंय त्यांच्याकडून छापण्यात. काय जलाने तोंड धुतल्यानंतर मुखाची कांती वाढते. एवढं जागा नसेल वर लिहा तिथं बांध द्या. जलाने तोंड धुतल्यानंतर मुखाची कांती वाढते. झालं. चला आता खाली. चलन पाण्याप्रमाणे वाहते किंवा पसरत असते त्यामुळे जलाचा भाग आहे कोण चलन. चलन म्हणजे काय चालणे आदी क्रिया आहे की नाही. तर पाणी जसं वाहत राहतं सारखं त्याप्रमाणे चलन सुद्धा पाण्याप्रमाणेच आहे म्हणून हे पाण्याचा भाग आहे. पाण्याप्रमाणे वाहते किंवा पसरत असते त्यामुळे जलाचा भाग आहे. पण हे वायूच्या तत्वाबरोबर मिसळल्यामुळे याला वायूचे तत्व म्हणतात. कुणाला चलन. चलनच्या पुढे काय आहे मग उदराकाश. बघा जलाची राहण्याची जागा आहे. उदराकाश जलाची राहण्याची जागा आहे म्हणून जलाचा भाग आहे. पाणी पिल्यानंतर कुठे राहतं उदराकाशात पोटातल्या आकाशामध्ये. म्हणून उदराकाश हे कशाचं तत्व आहे. खरं पाहिलं तर ते जलाचं आहे, परंतु ते जलाचा 1 भाग आकाशामध्ये मिळाला म्हणून उदराकाशाला जलाचं तत्व न म्हणता म्हटल्या गेलं जात आहे कशाचं आकाशाचं. चला. उदराकाश जलाची राहण्याची जागा आहे म्हणून जलाचा भाग आहे. पण या आकाशाच्या तत्वाबरोबर मिसळल्यामुळे याला आकाशाचे तत्व म्हणतात. झालं. पुढं चला आता शीर्षक द्या पुढच्या लाईनला. तेजाचे तत्व. तेजाचे तत्व सापडलं. मग ती पहा. तेजाचा मुख्य अर्धा भाग क्षुधा आहे. तेजाचा जो मुख्य अर्धा भाग होता ना त्याच्यापासून जे तत्व उत्पन्न झालं ते कोणतं क्षुधा म्हणजे भूक. कारण उदरात अग्नी प्रबळ झाल्याने क्षुधा लागते. जठराग्नी जर चांगला खवळला तर अत्यंत काय लागते भूक लागते.
बाकीच्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले. त्यांची नावे नाडी, मूत्र, उत्क्रमण आणि हृदयाकाश. ही पृथ्वी आदी करून बाकीच्या 4 भूतात कसे मिळाले ते सांगतो. ठीक. आता नाडी हिच्या योगाने ज्वर परीक्षा होते. नाडीमुळे काय होतं, किती ताप शरीरात आहे याचं परीक्षण केलं जातं. पूर्वीचे वैद्य लोक हाताची नाडी पकडून सांगायचे किती ताप आहे आणि काय आजार झालाय म्हणून. बरोबर. हिच्या योगाने ज्वर परीक्षा होते. यासाठी ही तेजाचा भाग आहे. नाडी कोणाचा भाग आहे, तेजाचा. पण ही पृथ्वीच्या तत्वाशी मिसळून गेल्यामुळे हिला म्हणजे नाडीला पृथ्वीचे तत्व म्हणतात. सापडलंय. नकाशा पाहत पाहायचं ते कोष्टक. मूत्र उष्ण असते म्हणून तेजाचा भाग आहे. पण जलाच्या तत्वाशी मिसळल्यामुळे याला जलाचे तत्व म्हणतात. बरोबर. उत्क्रमण यात अग्नीच्या गतीप्रमाणे ऊर्ध्वगती असते. उत्क्रमण म्हणजे वरच्या बाजूला फेकणे, क्रिया एक प्रकारची आहे की नाही. आणि अग्नी सुद्धा हमेशा त्याची प्रवृत्ती कुठं असते, वरच्या बाजूलाच असते. ठीक आहे ना. यात अग्नीच्या गतीप्रमाणे ऊर्ध्वगती असते म्हणून उत्क्रमण हे तेजाचा भाग आहे. बरोबर. पण हे वायूच्या तत्वाशी मिसळले म्हणून याला वायूचे तत्व म्हणतात. पुढे हृदयाकाश सापडलं. सदा सर्वदा हृदयात उष्णता असते. हृदय हमेशा काय असतं, गरम असतं. ठीक आहे ना. सदा सर्वदा म्हणजे हमेशा हृदयामध्ये उष्णता असते. यावरून तेजाचा भाग आहे. पण या आकाशाच्या तत्वाशी मिसळल्यामुळे याला आकाशाचे तत्व म्हणतात. लागला अर्थ. चला पुढे काय शीर्षक देणार, वायूचे तत्व. लिहा मग. आता पहा, वायूचा स्वतःचा अर्धा भाग काय आहे, धावणे, धावन क्रिया आहे की नाही. कारण वायूप्रमाणे वेगाने धावणे होते. वायू जसं अत्यंत वेगाने पळतो तसं धावणं सुद्धा कसं असतं, वेगाने. बाकी राहिलेल्या वायूच्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले ते असे. त्वचा, स्वेद म्हणजे घाम, तृषा म्हणजे तहान आणि कंठाकाश. बरोबर. हे पृथ्वी आदी करून बाकीच्या 4 भूताशी, ठीक आहे ना, कसे मिळाले ते सांगतो. म्हणजे पृथ्वी आदी करून बाकीच्या 4 भूताशी मिळाल्यामुळे बाकींच्या 4 भूतांची तत्व म्हटल्या जातात असा अर्थ आहे. चला तर आता त्वचा सापडलं का. तर त्वचा हे तत्व कुणाचं आहे, तसं पृथ्वीचं. पण पृथ्वीमध्ये काय येऊन मिळाल्यामुळे त्वचा झाली, वायूचा 1/8 भाग पृथ्वीमध्ये येऊन मिळाल्यामुळे तत्व निर्माण झालं. कोणतं, त्वचा. सांगतायत पहा. त्वचा हिच्या योगाने स्पर्श होतो. त्वचेमुळे स्पर्श करतो की नाही, गरम थंड वगैरे वगैरे. हिच्या योगाने स्पर्श होतो म्हणून त्वचा वायूचा भाग आहे. वायू पण ही पृथ्वीच्या तत्वाशी मिसळल्यामुळे हिला पृथ्वीचे तत्व म्हणतात. त्वचा ही कुणाचे तत्व आहे, पृथ्वीचं. पुढे स्वेद. ठीक आहे. स्वेद म्हणजे घाम. एकसारख्या चालत असलेल्या श्वासोश्वास रूप वायूनेच उत्पन्न होतो. कोण, घाम आहे की नाही. श्वासोश्वास जर सारखा वाढला तर काय तयार होतो, घाम. तुम्ही खूप काम करायला लागले जोऱ्याने तर काम केल्यामुळे घाम येत नाही, श्वासोश्वास वाढल्यामुळे घाम येतो. कळलं की नाही. काम केल्यामुळे काय होतं, श्वासोश्वास वाढतो. किंवा लय जोरात पळायला लागले तर पळाल्यामुळे घाम नाही येत. मग श्वासोश्वास वाढल्याने काय येतो, घाम येतो. पळाल्यामुळे जर घाम आला असता तर त्या साऱ्या गाड्या ओल्या चिंब झाल्या असत्या. कार, बस वगैरे नाही, असं होतं का, नाही. घाम कशाने येतो, श्वासोश्वास वाढल्याने. चला, एकसारख्या चालत असलेल्या श्वासोश्वास रूप वायूनेच उत्पन्न होतो आणि वायूनेच सुकतो. बरं, दुसरी गोष्ट, वायूनेच पुन्हा काय होत होतो, सुकतो. थोडं शांत झालं की वायू येतो आणि त्याला सुकूनही टाकतो. म्हणून वायूचा भाग आहे. पण हा जलाच्या तत्वाशी मिसळल्यामुळे याला जलाचे तत्व म्हणतात. कशाला, स्वेदाला. ठीक आहे ना जी. चला पुढे. तृषा वायूच्या योगाने शोषण होऊन किंवा कोरड पडून उत्पन्न होते वायूमुळे, आहे की नाही. यासाठी वायूचा भाग आहे. वायूमुळे शोषणही होतं, कोरड पडते म्हणजे ताण लागते. पण ही तेजाच्या तत्वाबरोबर मिसळल्यामुळे हिला तेजाचे तत्व म्हणतात. बरोबर. पुढे
कंठाकाश सापडलं. वायूचे जाण्या येण्याचे ठिकाण आहे कोण? कंठाकाश. वायू आत जातो बाहेर येतो, त्याचा मार्ग कोणता आहे? कंठ. वायूचे जाण्या येण्याचे ठिकाण आहे म्हणून वायूचा भाग आहे. हे आकाशाच्या तत्वाबरोबर मिसळल्यामुळे याला आकाशाचे तत्व म्हणतात. कुणाला? कंठाकाशाला. आता पुढे चला. पुढे काय आहे? हा, शीर्षक द्या मग. आकाशाचे तत्व. आता पहा, आकाशाचा स्वतःचा मुख्य अर्धा भाग शिर आकाश आहे. आकाशाचा मुख्य अर्धा भाग काय आहे? शिर आकाश. शिर आकाश म्हणजे शिर म्हणजे मस्तक. मस्तकामध्ये जी पोकळी, ते जे आकाश, ते कोणतं? शिराकाश. कुणाचा आहे? आकाशाचा जो अर्धा राहिला मुख्य भाग, त्याचं ते तत्व आहे. स्वतःचा मुख्य अर्धा भाग शिराकाश आहे, कारण डोक्यात जी पोकळी आहे ती आकाशरूप आहे. बरोबर. ह्याच्या बाकी राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 भाग झाले. ते असे कोण कोण? रोम, लाला, लाला म्हणजे लाळ, निद्रा झोप आणि प्रसरण. हे पृथ्वी आदी करून भूताशी कसे मिसळले ते आता सांगतो. बरोबर. सरच पुढे आता रोम सापडलं का? रोम कोष्टकामध्ये आहे ना रोम. तर रोम म्हणजे केस. कापल्याने दुःख होत नाही. होतं का नाही दुःख? नाही होत ना? नक्की. ज्यांची केस कापल्या जातील त्यांनी दुःख करून घ्यायचं नाही, कारण शास्त्रात सांगितलंय रोम म्हणजे केस, कापल्याने दुःख होत नाही. आहे की नाही? का रक्त निघतं? काही नाही निघत ना. जसं हाताला ब्लेड लागलं तर रक्त निघतं, दुःख होतं, इजा होते, त्रास होतो. बरोबर. तसं केस कापल्याने काही दुःख होतं का? नाही. मग केस कापल्याने जर दुःख होत नाही तर जरूर केस कापलेच पाहिजे दर 15 दिवसाला. रोम कापल्याने दुःख होत नाही म्हणून आकाशाचा भाग आहे कोण? रोम. पण हा पृथ्वीच्या तत्वाबरोबर मिळाल्यामुळे याला पृथ्वीचे तत्व म्हणतात. रोम हे तत्व तसं पाहिलं तर आकाशाचं, पण आकाशाचा 1/8 भाग जो पृथ्वीत येऊन मिळाला त्यापासून निर्माण झाला आहे काय? रोम. अधिक भाग पृथ्वीचा आहे, थोडासा निमित्त मिळाला आकाशाचा, म्हणून याला आकाशाचं न म्हणता पृथ्वीचं तत्व असं म्हटलं जात आहे. कशाला? रोम. हा. पुढे काय आहे? लाला. लाला म्हणजे लाळ. शिराकाशातून खाली येते. आहे की नाही? लाळ कुठून येते? वरून खाली येते. फार महत्वाचा घटक आहे शरीरातला. म्हणून जेवण करताना आपण जर घाईघाईने जेवण केलं तर ती व्यवस्थित पचत नाही पोटात गेल्यानंतर. का? त्याचं कारण हे आहे की भोजन पचण्याकरिता शरीरातला एक घटक त्याकरिता सहाय्यक असतो, तो म्हणजे लाळ. आपण जितक्या वेळेस घास चावून खाऊ तितकी अधिक लाळ त्या घासाबरोबर मिसळल्या जाते आणि ती पोटात जाते. त्याचा परिणाम की ते भोजन व्यवस्थित पचतं. बरोबर. आणि जे घाई गडबडीने खातात ना त्यांना पचन का होत नाही? की पाहिजे तेवढा लाळ नावाचा द्रव्य पदार्थ त्याच्याबरोबर मिसळलेला नसतो असल्याचा अर्थ आहे. चला. लाळा शिर आकाशातून खाली येते म्हणून आकाशाचा भाग आहे, पण ही जलाच्या तत्वाबरोबर मिळाल्यामुळे हिला जलाचे तत्व म्हणतात. पुढे निद्रा. शून्य स्वभाव असल्यामुळे आकाशाचा भाग आहे निद्रा. आहे की नाही? झोपल्यानंतर काही आठवतं का जगात? काही आठवत नाही. साऱ्यांचा काय पडतो? विसर पडतो. आहे की नाही? झोपल्यानंतर जसा साऱ्या जगाचा विसर पडतो तसंच जागृतीत असताना सुद्धा साऱ्या जगाचा काय पडला पाहिजे? विसर पडला पाहिजे. कळलं की नाही? चला. निद्रा शून्य स्वभाव असल्यामुळे आकाशाचा भाग आहे, पण ही तेजाच्या तत्वाबरोबर मिळाली म्हणून हिला तेजाचे तत्व म्हणतात. पुढे प्रसरण. यात व्यापकता असते. फैलवलं म्हणजे व्यापक होतो की नाही पदार्थ? व्यापकता असते म्हणून प्रसरण आकाशाचा भाग आहे, पण वायूच्या तत्वाबरोबर हे मिळाल्याने व वायूमुळेच शरीर लठ्ठ होत असल्यामुळे याला वायूचे तत्व म्हणतात. कळलं की नाही? चला. वायूच्या तत्वाबरोबर काय सांगितलंय? काय चाललं होतं? निद्रा ना? नाही, प्रसरण. वायूमध्ये आकाशाचा एक भाग येऊन मिळाला, त्याच्यापासून तयार झालं तत्व कोणतं? प्रसरण. हेच ना? हा. यात व्यापकता असते म्हणून प्रसरण आकाशाचा भाग आहे, पण वायूच्या तत्वाबरोबर हे मिळाल्याने
व वायूमुळे शरीर लठ्ठ होत असल्यामुळे, शरीर लठ्ठ होतं कशामुळे? वायूमुळे. ज्याच्या शरीरात जास्त वायू घुसतो तो काय होतं? लठ्ठ होतं. कळलं की नाही? चला, होत असल्यामुळे आहे की नाही, याला वायूचे तत्व म्हणतात. चला, झालं हे सारं. या रीतीने स्थूल देहाच्या 25 तत्वांनी, पंक्ती पाच चला, या रीतीने, या पद्धतीने स्थूल देहाच्या 25 तत्वांनी पंचीकरणाचे निरूपण केले आहे. की नाही? स्थूल देहामध्ये 25 तत्व आहे की नाही? तर ते 25 तत्व स्थूल देहात सांगितले. पण आता जे सांगितले ते कोणत्या रीतीने सांगितले? पंचीकरणाच्या पद्धतीनुसार या स्थूल शरीरामध्ये 25 तत्व कसे कसे आहेत, कुणापासून काय काय निर्माण झालं, हे सविस्तर इथं सांगितलेलं आहे. या रीतीने स्थूल देहाच्या 25 तत्वामध्ये पंचीकरणाचे निरूपण केले आहे. ते गौण पक्षाने समजण्यासाठी केले आहे. हा, हे महत्वाचं आहे. म्हणजे ही जी प्रक्रिया सांगितली, फार हिला महत्व द्यायचं नाही आहे. म्हणजे मग काय, कशासाठी सांगितलं? जरी महत्व द्यायचं नाही तर म्हणे ठीक आहे, प्रक्रिया समजण्याकरिता हे आम्ही सांगितलं की कोणत्या तत्वामध्ये कोणतं तत्व येऊन मिळाल्याने कोणतं तत्व उत्पन्न झालं, म्हणजे कोणत्या भूतामध्ये कोणत्या भूताचा किती अंश येऊन मिळाल्याने कोणतं तत्व उत्पन्न झालं, हे जे सांगितलं ना, एक प्रक्रिया म्हणून सांगितलं. हे सांगण्याचा मुख्य उद्देश एवढाच आहे, काय की स्थूल देहामध्ये 25 तत्व आहेत हे सांगायचं. हे सुद्धा कशाकरिता? की हा देह पंचीकृत पंचमहाभूताचा आहे हे सांगायचं आहे. आणि देह पंचीकृत पंचमहाभूताचा आहे ठरलं, निश्चित झालं, तर मग जी गोष्ट दुसऱ्याची आहे तिला आपण आपलं कसं म्हणणार? अर्थात देह आपला नाही आहे, म्हणून देह माझा नाही, देह मी नाही, हे मुख्य समजायचं आहे. हा मुख्य सिद्धांत आहे. कळला अर्थ? चला, पंचीकरणाचे निरूपण केले आहे ते गौण पक्षाने समजण्यासाठी केले आहे. परंतु खरे पाहिले तर पंचीकृत पंचमहाभूताच्या 25 तत्वांचा स्थूल देह झाला आहे. बरोबर? पंचीकृत पंचमहाभूताच्या 25 तत्वापासून काय झालं आहे? स्थूल देह झाला आहे. म्हणून जे सांगितले तोच मुख्य पक्ष आहे. मुख्य पक्ष कोणता? की पंचीकृत पंचमहाभूताच्या 25 तत्वापासून स्थूल देह झालेला आहे. अर्थात हा देह पंचीकृत पंचमहाभूताचा आहे, अर्थात आपला नाही, हे मुख्य समजून घ्यायचं आहे. ती तत्वे पहिल्या कोष्टकात, 2 कोष्टक झाले आतापर्यंत, पहिले एक कोष्टक आणि आत्ता वाचलं आपण ते दुसरं कोष्टक. त्यात थोडा फरक आहे, बारकाईने पाहिला तर. काय फरक आहे तो ग्रंथकार सांगतात पहा. ती तत्वे पहिल्या कोष्टकात निरूपण केल्याप्रमाणे समजावी, पण आकाशाच्या तत्वासंबंधाने मात्र 2 पक्ष आहेत. 2 पक्ष म्हणजे 2 मतं आहेत. तर आकाशाची 5 तत्व कोणती, याविषयी 2 मतं आहेत, आहे की नाही, आचार्यांचे. त्यापैकी पहिल्या कोष्टकामध्ये काम क्रोध आदी 5 तत्वे सांगितली आहेत. कुणाची? आकाशाची. काय काय सांगितले होते? काम, क्रोध, लोभ, काय दिलंय? शोक, मोह आणि भय. काय काय आहे? काम, क्रोध, शोक, मोह, भय, ही 5 तत्व सांगितली. कुणाची? आकाशाची. आणि दुसऱ्या कोष्टकात आकाशाची 5 तत्व कोणती सांगितली? कट्याकाश, उदराकाश, हृदयाकाश, कंठाकाश, शिराकाश. मतभेद आहे, म्हणून दोन्ही मत माहीत व्हावेत, म्हणून दोन्ही इथं दिलेले आहे. आकाशाच्या तत्वासंबंधाने मात्र 2 पक्ष आहेत. त्यापैकी पहिल्या काम क्रोध आदी 5 तत्वे सांगितली आहेत. आणि दुसऱ्या पक्षात म्हणजे दुसऱ्या कोष्टकात शिराकाश, कंठाकाश, हृदयाकाश, उदराकाश आणि कट्याकाश, बरोबर, हे 5 आकाशाचे भाग सांगितले आहेत. पण या सर्वांचे निरूपण करण्यात मुख्य अभिप्राय म्हणून तुला सांगावयाचा तो इतकाच की, कोण बोलत आहे? गुरु सांगतायत. कुणाला? शिष्याला. तुला सांगावयाचा तो इतका, मुख्य अभिप्राय म्हणून तुला सांगावयाचा तो इतकाच की काय, ही सर्व तत्वे, पंक्ती, ही सर्व तत्वे भौतिक. सापडलं का? भौतिक. भौतिक शब्दाचा अर्थ दिलाय कंसात. काय? पंचभूताचे. कंसबंद झालाय, तिथं कंसबंद होणं चुकीचं आहे. कार्य शब्द सुद्धा कंसात घ्या. तर मग काय तयार होईल? पंचभूताचे कार्य, हा शब्द, हा अर्थ आहे भौतिक शब्दाचा. कार्य शब्द पण कंसात घ्यायचा. ठीक आहे जी? चला. तर ही सर्व तत्वे भौतिक, भौतिक म्हणजे पंचभूताचे कार्य असल्यामुळे जड असून, आहे की नाही, काय आहेत?
जड आहेत. कोण? ही तत्व. पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेले 25 तत्व अर्थात देह कसा आहे? जड असून परिणामी आहे. त्याचा परिणाम होत राहतो सतत रोज. माहीत पडत नाही आपल्याला रोज रोज परिणाम होतो म्हणून. पण रोज जर परिणाम झाला नाही तर अचानक मनुष्य म्हातारा होतो. मग लहान बालक असतो आणि तो तरुण मोठा झाला, अचानक झाला का? तो नाही. रोज थोडा थोडा बदल होत गेला. म्हणून लहानाचा काय झाला? तरुण. तरुणाचा म्हातारा. म्हाताऱ्याचा थेरडा. आणि त्याचा अग्नी म्हणजे भस्म आहे की नाही? फुफुटा. शाबास. जाळून टाकतात तो लोक एक दिवस. किती तुम्ही त्याला खाऊ घाला, गुलाबजामू खाऊ घाला, त्याला तुम्ही रसगुल्ले खाऊ घाला, त्याला तुम्ही इडली सांबर खाऊ घाला, कळलं की नाही? जाळून टाकतात ह्या आला एक दिवस. म्हणून खाण्यावर लय माणसाने भर द्यायचा नाही की असंच पाहिजे तसं पाहिजे. फक्त पोट भरायचं आहे, जगवायचं आहे आपल्या शरीराला. आणि ते बी जगवायचं कशासाठी? त्याच्याकडून परमार्थ करून घ्यायचा आहे म्हणून त्याला जगवायचं आहे. आणि ते जगण्यासाठी फक्त त्याला काय पाहिजे? आहार पाहिजे. मग तो आहार असाच असावा आणि तसाच असावा याच्यातले लक्ष द्यायचं नाही. चला, ही सर्व तत्वे शरीराला सवय लावायची. कळलं की नाही? हा, ही सर्व तत्वे आता फार सुविधा झाल्या आहेत महाराज. आता अडचणीच नाही आहे. पहिल्याच्या काळ म्हणजे फार अवघड. परमपूज्य गुरुवारी बोधेबाबा सांगायचे त्या काळात, त्यांच्या काळात मधुकरी भेटत नसेल. घराघर गावात दुसऱ्या गावी गेलं मधुकरीला, आळंदीच्या आसपास, तर मधुकरीला गेलं की लोक किती वाढायचे? चतकूर, अर्धी, एखादं कोणी अर्धी, कोणी चतकूर, कोणी शिळीच भाकर वाढणार. भाजी पण कोणी शिळीच टाकून देणार त्याच्यात, कोणी म्हणजे कॅनमध्ये, कोणी देणारच नाही, कधी चटणीच देणार, कोणी देणारच नाही असं. आणि मग आळंदीत आणल्यानंतर त्या काळात साधं बी तसेच बहादर, हां, शूर होते. तर ते काय करायचे? आणलेली मधुकरी अगोदर इंद्रायणीच्या वाहत्या पाण्यात बुडवायची. स्वतः बोधेबाबांनी सांगितलेले वाक्य आहे. आम्ही असं करायचो म्हणे. त्यावेळेस इंद्रायणी फार शुद्ध होती. आता ते कंपन्याचं वगैरे पाणी सोडल्यामुळं अशुद्ध झालं पाणी, तो वागणे राहा. त्यावेळेस वाहतं पाणी पिलं जायचं एकदम शुद्ध. आणि 12 महिने व्हायची. तर ती मधुकरी अगोदर इंद्रायणीच्या पाण्यात बुडवायची, नंतर वाटायची जेवढे असतील त्या पाळीमध्ये, आणि नंतर ती खायची. त्यातही दुपारा खाल्ली, पोटभर भेटायचं नाही. थोडंफार उरलं तर संध्याकाळी कधी बऱ्याच वेळेस उपवासच करावा लागायचा. भेटतच नसे. एक टाइम सुद्धा पूर्ण मधुकरी भेटायची नाही. तरी सुद्धा साधक आळंदी सोडून जात नसत. आणि हॉटेलही त्यावेळेस नव्हत्या. हॉटेल जायची प्रथाही नव्हती. हॉटेल जाणं म्हणजे अपमान मानला जायचा. कोणी चुकूनही जात नव्हतं, आहे की नाही? आता जातात थोडी चोरून आहे की नाही? त्या काळात ती प्रथा नव्हती. उपवाशी राहायची. पाणी 2 घोट 2 तांबे जास्त प्यायचे म्हणे आम्ही, आणि रात्री झोप लागावी म्हणून. आणि त्यावेळेस त्यांनी तसा अभ्यास केला आणि म्हणून ते सिद्ध अवस्थेला पोहोचले देखील. आजकाल तर फार सुविधा झाली आहे. सकाळ संध्याकाळ आता मधुकरी करायची सुद्धा गरज राहिली नाही. एवढी अन्नदान झालेली आहे. कळलं की नाही? चला, त्या काळातली स्थिती आहे. त्या काळातली स्थिती. आमच्या काळात थोडं सुधारणा झाली. संध्याकाळी निदान कमीत कमी ते कोणती धर्मशाळा, देवीदास धर्मशाळा, तिथं निदान भाजी तरी भेटायला लागली संध्याकाळी. मग उरलेली मधुकरी दुपारा खायची आणि 4 भाकरी मिळाल्या समजा मधुकरीच्या वाट्याच्या, 4-3 ज्या असतील त्या दुपारी खायच्या. उरलेली तीच संध्याकाळी खायची. ताजी नाही, तीच संध्याकाळी खायची. मग भाजी आणायची तिथून आणि ती खायची. कधी कधी भाजी मिळायची पण नाही, संपून जायची. मग काय करायचं? थोडं मीठ घ्यायचं. चटणी पण मिळायची नाही. कधी कधी मिळाली तरी त्याच्यावर तेल नाही. मग त्याच्याबरोबर भाकर खायची, ती शिळी भाकर. आणि कधी कधी समजा आता काही मुलं पाळीतून गावाला गेले, 10 मुलांची पाळी असली, सप्ताह वगैरे आला किंवा घरी गेले, 2-3 पाळ्या बंद पाडायच्या. मग अशा वेळेस काय खायचं? मग त्या अन्नक्षेत्र नसायचे. मग त्या ज्या समजा रोज 4 भाकरी मिळायच्या ना, तर आपण इतक्या खाऊ शकत नाही. मोठ्याल्या भाकरी 3 खायच्या, 2 खायच्या, उरलेली वाळू घालायच्या उन्हात छतावर. मग ते असं पोतं भरून ठेवायचं. आणि ज्यावेळेस सुट्ट्या लागल्या मग सारे लोक कार्यक्रमाला जायचे नाही ना. काही अभ्यासू कसे नाही, आपल्याला कार्यक्रमाची घेणं नाही आहे, पैसे लागत नाही, मला अभ्यासच पाठ नाही सुटला पाहिजे, जिद्दी. आणि मग काय करायचं अशा वेळेस? त्या उरलेल्या भाकरी म्हणजे वाळू घातलेल्या, कडक झालेल्या, त्या आणायचे, एवढे तुकडे त्यातले घ्यायचे, पाण्यात धुवायचे, आणि चूल असली तर ठीक आहे, मग पाणी उकळायचं आणि त्यात ते असं मिळवायचं. मग ते राबडी तयार व्हायची लापसीसारखं. त्यात फक्त मीठ टाकलेलं, दुसरं काही नाही, तेलसुद्धा नाही. आणि मग ते खायचं. आणि कदाचित काही साधं गॅस पण नसायचं किंवा मग चूल पण नसायची. मग ते काय करणार? नुसतं पाणी मिळवायचं आणि ते असं थोडं हलवून मग ते नरम झाले तुकडे का तेच खायचे. अशी स्थिती स्वतः मिळवायने अनुभवली आहे, स्वतः केल्या आहे.
त्या काळात. नंतर सुधारणा होत गेली, आता खूप सुधारणा झाली, कळलं की नाही. मी नाशिक बॅलन्स तिथं राहायचो ना रेवती सदनमध्ये, तर त्या बाईंना अजून जाऊन विचारा तुम्ही, ते सांगतात वाल्मिक आठवण नेहमी आठवण येते बघितल्या की वाल्मिक बाबाचे पोती भरेल राहायचे म्हणे, कशाचे भाकरीचे तुकडे. चला, पण तो एक आनंद एक वेगळाच होता, कळलं की नाही. विद्येला प्राधान्य होतं, आहे की नाही. चला मग एका टायमाला 2-3 दिवस सारखी खिचडी भेटली तर त्याच्यातही पुन्हा काय चिंता सुरू होते, आणि मग तो इकडून तिकडून आणण्याचा प्रयत्न केला जातो. जाऊ द्या, चला आता काळ बदललाय काहीतरी. ही सर्व तत्वे भौतिक असल्यामुळे जड असून परिणामी आहेत. सापडलं, विकारी आहेत. शरीरामध्ये हमेशा काय होत राहतो, विकार म्हणजे अवस्थांतर, बदलत राहतो शरीर. पुन्हा हे शरीर कसं आहे जी, असत्य आहे, कळलं. हा, किती बघा तुम्ही, स्वप्नासारखंच नाही का सारं. आता तुम्ही आठवा, लहानपणी शाळेत जात होता, कसं मारे करत होता, कुठं कुठं राहिलात तुम्ही, आणि सारं त्या स्वप्नासारखं गेलं ना मागं. कधी कधी आठवणही येत नाही की आपण अमक्या ठिकाणी राहिलो होतो, की आपण काशीला 5-7 वर्ष राहिलो, वा हैदराबादला राहिलो, तिथं असं वागलो, असे मित्र होते, आठवतही नाही. स्वप्नासारखं आहे. कितीतरी वेळेस यात्रा करताना बरोबर असतो आपण, प्रत्यक्ष असतं, आणि तेच 2-3 वर्ष येऊन गेली की आठवण येत नाही. आपण गेलो होतो, पण कोण कोण होतं राव आपल्या बरोबर. स्वप्न जसं मनुष्य विसरतो तसं हे सारं काय आहे, सारं भूतकाळात चाललंय, स्वप्नच आहे हे सारं. एक दिवस हे शरीर सुटणार, दुसरं शरीर प्राप्त होणार, याचं काहीच आठवणार नाही आपल्याला. म्हणून हे सारं काय आहे, स्वप्नच आहे, मिथ्या आहे, कल्पित आहे संसार. फक्त सत्य एकच आहे, या साऱ्यांचा द्रष्टा आत्मा, जो की सच्चित आनंद स्वरूप आहे. तो मरत नाही, त्याला कोणी मारू शकत नाही, त्याचे तुकडे होत नाही, तो पाण्याने भिजवल्या जात नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, आणि तेच आपलं स्वरूप आहे. आणि ते कसं आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे, अपरिणामी आहे, त्याचा परिणाम होत नाही, कळलं की नाही. ते विकारी नाही, ते सत्य आहे, आणि त्यालाच आपल्याला जाणून घ्यायचं आहे, बरोबर. चला मग, चला, देह जड असून परिणामी विकारी व असत्य आहेत, आणि आपण स्वतः त्यांना जाणणारा द्रष्टा. आपलं स्वरूप कसं आहे, द्रष्टा. देह कसा आहे, दृश्य. आपण द्रष्टा, पाहणारा. पुन्हा आत्मा कसा आहे, आपलं स्वरूप कसं आहे, निर्विकार, विकार रहित. पंक्ती दिली आहे पहा, असंग, संग रहित असा आत्मा असून त्या तत्वांच्या समुदायाच्या रूपाने असणारा स्थूल देहच आपण नाही. महत्वाचा आहे, ते 25 तत्वांचा समूह म्हणजे स्थूल देह, ते आपण नाही, आणि ते आपलं स्वरूप नाही आहे. व ती तत्वे पंचभूतांची आहेत, त्यामुळे आपलीही नाही असे जाणून त्यांच्यातला अहंता ममतारूप अध्यास टाकून द्यावा. म्हणून देहाविषयी असणारा जो अहंतारूप अध्यास म्हणजे मीपणाचा अध्यास, ममतारूप अध्यास माझेपणाचा अध्यास, अध्यास म्हणजे भ्रम, तो टाकून द्यावा. जी वस्तू आपली नाही आहे तिला मी समजणं, जी वस्तू माझी नाही तिला माझं समजणं, यालाच म्हणतात काय, भ्रम. वस्तू राहते दुसरी, समजतो आपण दुसरी, यालाच भ्रम म्हणतात. आहे रज्जू, समजतो सर्प, भ्रम आहे. त्याप्रमाणे देह आपण नाही, देह आपला नाही, पण आपण देहाला मी समजतो, माझं समजतो, हाच काय आहे, भ्रम. तो टाकून द्यायचा. तो टाकून द्यायचा म्हणजे काय, हा निश्चय करायचा की देह पंचमहाभूताचा आहे, देह मी नाही, देह माझा नाही. या देहाला पाहणारे द्रष्टास्वरूप सच्चिदानंद घन आत्मा ते आपण आहोत, हा निश्चय करायचा. कळलं. चला पुढे. जाणून त्यांच्यातल्या अहंता ममता रूप अध्यास टाकून द्यावा. त्या तत्वापैकी कोणतेही एखादे तू स्वतः आहेस की काय याचा विचार करून त्याचप्रमाणे त्यापैकी एखादे तत्व आपले आहे असे मानण्याचे भाग पडण्या इतका तुझा त्यांचा काही संबंध आहे की काय याचा खरा विचार करून पाहशील तर त्यापैकी कोणतेही एखादे तत्व किंवा तशा अनेक तत्वांनी झालेला देहच तू स्वतः नाहीस. लागलं. एकंदरीत काय, देह तू नाही, देह म्हणजे मी नाही, देह माझा नाही, देहच तू स्वतः नाहीस व देह पंचभूतांचा असल्यामुळे तुझाही नाही असे तुला खचित समजून येईल. खचित म्हणजे निश्चित समजून येईल, विचार केला तर. पण यावर विचार केला पाहिजे. यासाठी अशा विचारांनीच देहावरील अहंता ममता नष्ट होतात. असा जर रोज रोज विचार केला तरच देहाविषयी असणारी जी मीपणाची बुद्धी आणि माझेपणाची बुद्धी ती काय होणार, नष्ट होणार. देह हे एक नाव खरे, पण ते वरील 25 तत्वे एकत्र मिळाल्याने प्राप्त झालेले आहे. की नाही. देह हे नाव, या पूर्ण शरीराला नाव मिळालं काय, देह.
पण हे नाव कसं मिळालं? हे 25 तत्व एकत्र आले म्हणून त्याला एक नाव दिलं गेलं, काय? देह. पण हेच 25 तत्व जर वेगवेगळे केले आणि एका ठिकाणी ठेवले तर त्याला कोणीही देह म्हणणार नाही. सुव्यवस्थित त्याची रचना केली गेलेली आहे म्हणून त्याला नाव पडलं, काय? देह. देहाचे पृथक्करण करून 25 तत्व वेगवेगळे करून देहाचे पृथक्करण करून निघालेली सर्व तत्वे निरनिराळी करून एकाजवळ एक अशी जर मांडून ठेवली, ऐकण्याची व्यवस्थेत मांडून ठेवली तर देह म्हणतात तो काही सिद्ध व्हावयाचा नाही. म्हणजे कसं काय? उदाहरण सांगा. उदाहरण देऊन सांगतात. समजा घर आहे, घर, याला आपण घर म्हणतो की नाही? घर म्हणजे काय? विट, दगड, सिमेंट आहे की नाही, इत्यादी, लोखंड, या सर्वांचा काय? समुदाय म्हणजे घर. बरोबर. पण आता समजा घर पाडलं आणि रचून ठेवलं आता विटा, त्याच्या शेजारी ठेवलं त्याचं सिमेंट, त्याच्या शेजारी ठेवलं त्याचं लोखंड आहे की नाही, आणि वाळू आणि खडी, हे सर्व गोष्टी असं जवळ ठेवल्या. आता त्याला कोणी घर म्हणेल का? नाही म्हणणार. साऱ्या त्याच वस्तू आहे पण वेगळ्या रूपाने ठेवल्या, त्याला कोणी घर म्हणत नाही. पण ती व्यवस्थित रचना केली म्हणून त्याला नाव पडलं, काय? घर. तसंच देहाचं आहे. हे 25 तत्व वेगवेगळे केले, एका ठिकाणी असे मांडून ठेवले, त्याला कोणी देह म्हणणार नाही. बरोबर. चला पुढे पहा. दगड, विट, लाकूड, चुना इत्यादी सर्व पदार्थ ठिकाणाच्या ठिकाणी जोडल्याने घर असे नाव सिद्ध होते. ठिकाणच्या ठिकाणी म्हणजे जसेच्या तसे अगदी व्यवस्थित जोडल्या जिथल्या तिथं, तेव्हा त्याला नाव प्राप्त झालं, काय? घर. जोडल्याने घर असे नाव सिद्ध होते, हे अगदी खरे आहे. पण त्याच्याबद्दल प्रत्येक वस्तू वेगवेगळी करून ठेवली तर घर म्हणतात ती काही दिसणार नाही. काही ना आता सांगितल्याप्रमाणे असं जवळ ठेवलं सारं वेगळं करून, त्याला कोणी घर म्हणत नाही. देहाची गोष्ट तशीच आहे. यासाठी खऱ्या रीतीने विचार करून पाहिला असता देह सत्य आहे असे मुळीच सिद्ध होत नाही. देह म्हणून काही पदार्थ सिद्धच होत नाही. ती कल्पना मात्रच आहे. देह म्हणजे काय? एक कल्पना फक्त आहे. देह म्हणून काही वस्तू नाही. याच्या संबंधाने तुला एक दृष्टांत सांगतो, त्यावरून या गोष्टीचा अधिक चांगल्या रीतीने विचार कळलं तर काय दृष्टांत आहे तो दृष्टांत आणि त्याच्यावर सिद्धांत याचा विचार आपण करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं